सन्माननीय सदस्य शेखरजी निकम, अध्यक्ष महोदय, तुमच्याकडेच बघायचं आहे, जरा थांबा. बाब क्रमांक 107-75 पुरवणी मागण्याबद्दल सार्वजनिक बांधकाम बद्दल बोलत असताना कर्जुवे डिंगणी संगमेश्वर या मार्गावरील कर्जुवा भातगाव ह्या पुलाला 23 कोटी रुपये मंजूर झाले होते, परंतु पुढील निधी न मिळाल्यामुळे या पुलाचं काम अद्याप चालू झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, या सभागृहाचे अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केले ते स्वर्गीय दत्ताजी नलावड्यांचं हा कर्जुवा गाव आहे आणि म्हणून माझी बांधकाम मंत्र्यांना विशेष विनंती आहे की हा जो कर्जुवे भातगाव हा पूल आहे, ज्याला पहिले पैसे मंजूर आहेत पण पुढचे पैसे मंजूर न झाल्यामुळे ते काम राहिले, ते निधी तातडीने 23,75,00,000 आणि उर्वरित जो लागणारा निधी आहे तो लवकरात लवकर मंजूर करावा. कुंभारली घाट NH 166 हे सोनपात्र मंदिर ते घाटमाता हा भुयारी मार्गाचा प्रस्ताव करण्याबाबत सचिव राष्ट्रीय महामार्गाच्या सचिवांनी त्याचं काम चालू केलेलं आहे. या निमित्ताने मंत्री महोदयांना मी विनंती करतो की हा भुयारी मार्ग जर आपण करू शकलो तर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण यांना जोडणारा अतिशय उत्तम मार्ग या निमित्ताने होणार आहे. त्याचबरोबर परशुराम घाट ते घाट हा महाकाली परशुराम कॉरिडॉर प्रकल्पाचं देखील प्राथमिक सर्वेक्षणाचं काम चालू आहे. जर ह्या कॉरिडॉर मंजूर झाला तर लोट्यापासून होणारी जी औद्योगिक वसाहतीची वाहतूक आहे तिला एक खूप मोठा चालना मिळण्याचं काम या माध्यमातून होईल. अनेक कामं अध्यक्ष महोदय आज पूर्ण केलेली आहेत, परंतु कॉन्ट्रॅक्टरला बिलं अदा न केल्यामुळे त्यांची अत्यंत उपासमारीची वेळ आलेली आहे. मला वाटतं या बाबतीतही आपण गांभीर्याने विचार करावा. चिपळूण येथे चिपळूण गोवा मार्गावर हायवेच्या पुलाचं काम चालू आहे. हा पूल एक वेळा पडला त्यावेळी आम्ही सगळेजण खाली होतो, सुदैवाने आम्ही त्यामध्ये वाचलो होतो. माझी या निमित्ताने बांधकाम मंत्री महोदय यांना विनंती आहे की येत्या 31 जुलै रोजीपर्यंत हे पुलाचं काम पूर्ण व्हावं आणि 1 तारखेला आदरणीय शिवेंद्रराजांची गाडी त्या पुलावरनं जाईल 1 ऑगस्टला, अशी आग्रहाची मागणी या निमित्ताने करतो. त्याचबरोबर राज्यमंत्री पण येणारच आहेत त्यांच्याबरोबर. नायरी घाट आणि कुंडी घाट सर्वेक्षणासाठी देखील 5-5 कोटीचा निधी मंजूर आहे, परंतु आज गेले 4-5 वर्ष या घाटाचं पुढे सर्वेक्षण आणि काम घाट फोडण्याचं काम अध्यक्ष महोदय अजून झालेलं नाही. नगर परिषदेबद्दल बोलत असताना देवरुख नगर परिषदेची पाणी योजनेला TS वगैरे सगळ्या गोष्टीची पूर्तता झालेली, परंतु निधीच्या अभावी हे काम पूर्ण झालेलं नाही. म्हणून आग्रही मागणी आहे की ही पाणी योजना अत्यंत तातडीने मंजूर करावी. त्याचबरोबर चिपळूण नगर परिषदेला 150 वर्ष पूर्ण होत आहेत, 3 फक्त 150 वर्ष पूर्ण होतात. या 150 वर्षाच्या पूर्णत्वाचा विचार केला तर ग्रॅव्हिटीची योजना एक अतिशय उत्तम 150 कोटीची मंजूर झालेली आहे, परंतु तिला तिचे हप्ते वेळेत न मिळाल्यामुळे आर्थिक निधीची तरतूद ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने न झाल्यामुळे ही योजना थोडी रखडते. ही एक वेगळी योजना आहे, ग्रॅव्हिटीची योजना आहे, म्हणून आपण विशेष लक्ष द्यावं. त्याचबरोबर 101 कोटीचा प्रस्ताव 105 कोटीचा प्रस्ताव रस्ता दुरुस्तीचा देखील आपल्या नगर विकास खात्याकडे आलेला आहे, त्याही बाबतीत आपल्याला मंजुरी देण्याचं काम करावं. चिपळूण हे शहर नेहमी पाणी भरत असतं, एका बाजूला डोंगर आहे, सारखे डोंगर खाली येत असतात. आपत्ती निवारणच्या अंतर्गत देखील 105 कोटीचा आपला 15,74,00,000चा प्रस्ताव आपत्ती निवारणच्या अंतर्गत NLRMPच्या योजनेअंतर्गत दाखल आहे, त्याही बाबतीत विचार व्हावा. शेवटचं अध्यक्ष महोदय, ही इमारत आमची जी 27 कोटीची चालू आहे त्या इमारतीला 11 कोटी मंजूर आहेत. उर्वरित निधी देखील मुख्य इमारतीचा 150 वर्ष पूर्ण होत असल्यामुळे तातडीने वितरित करून मिळावे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.